कोल्हापूरकरांचं फुटबॉल प्रेम लाखात एक का आणि कसं आहे हे दिसून आलं शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यावेळी। या सामन्यावेळी वेताळमाळ तालीम मंडळाकडून गोल करणाऱ्या खेळाडूंना 5-10 नव्हे तर 50,000च्या पटीत बक्षिसं जाहीर करत फुटबॉल प्रेमी राजेंद्र साळुखे यांनी सर्वांचं लक्ष वेधलं। पहिल्या गोलला 51,000 रुपये, दुसऱ्या गोलला 1,01,000 रुपये आणि तिसऱ्या गोलसाठी 1,51,000 रुपये। वेताळमाळ तालीम मंडळाच्या फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तब्बल 3 लाख रुपयांची बक्षिसं देणारे हे आहेत राजेंद्र साळुखे। शेती आणि दुग्ध व्यवसायातून चरितार्थ चालवणाऱ्या साळुखे यांचं वेताळमाळची टीम छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळावी हे बऱ्याच वर्षापासूनचं स्वप्न होतं। त्यांनी मुलगा ओंकारच्या मदतीनं 17 ते 20 वर्ष वयोगटातील मुलांना एकत्र करत खेळाडूंच्या आहारापासून चांगल्या प्रशिक्षकांपर्यंत सगळ्या सोयी उपलब्ध करून देत 3 वर्षांमध्ये टीम तयार केली। आत्तापर्यंत शहरातील टर्फ मैदानं गाजवणाऱ्या या टीमनं शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेत नोंदवलेल्या कामगिरीनं राजेंद्र साळुखेंसह टीमशी संबंधित सर्वांनाच विशेष अभिमान वाटतोय। साळुखे यांच्या ध्यासातूनच टीम तयार झाली आणि वरिष्ठ गटात ती चांगल्या पद्धतीनं खेळतीये, त्यामुळे वेताळमाळ तालीम मंडळाचे सदस्य आणि ज्येष्ठ खेळाडू याचं सगळं श्रेय साळुखे यांनाच देत आहेत। संघातल्या खेळाडूंना सरावासाठी एकत्र करून जे प्रोत्साहन दिले ते प्रोत्साहन खरोखर अभिनंदनीय आहे। माझं नाव अनिल आनंदराव कोराणे। वेताळमाळ म्हटलं की जरा भीती वातावरण असायची। ह्या भीतीपोटी कधी पोरं कधी ह्या क्रिकेटच्या किंवा फुटबॉलच्या ह्याच्यात कधी नसायचे, पण राजू साळुखे एक व्यक्तिमत्व असाय की त्या व्यक्तिमत्वानं सगळं टीमची सगळी निर्मिती केली। सगळ्या प्लेयर्सनी आपलं प्रोत्साहन दिलं, त्यासनी काय असेल ते खर्च स्वतःहून त्यांनी खर्च केला। आता टीम 1 नंबरची केली असेल ती राजू साळुखेने केली। वेताळमाळ म्हटलं की जरा हे असायचं, म्हणजे कसं वर्चस्व असायचं। शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत अनुभवी आणि तगड्या खंडोबा तालीम मंडळाविरोधात आपल्या संघातल्या खेळाडूंचं मनोबल वाढावं यासाठीच आपण गोलसाठी बक्षीस जाहीर केल्याचं राजेंद्र साळुखे सांगतायत। परत तिसरा गोल मारण्यासाठी आम्ही पण 1,51,000 रुपये लावलं, ते पण संघाला दिलं। फक्त कशासाठी मुलांना आमच्या तालमीच्या प्रोत्साहन मिळून द्या। आम्ही काय आमच्या मुलांनी कुणी काही पैसे दिलेले नाहीत, काय नाहीत, आमच्या पोरासनी पैसे मिळून द्यात, पोरासनी काय तर होऊ दे यासाठी आम्ही लावलं। राजेंद्र साळुखे यांनी तब्बल 3 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करत कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं। त्यामुळे साळुखे कोण अशी चर्चा सुरू झाली। त्यांनी जाहीर केलेल्या बक्षिसांमुळे वेताळमाळची टीम तयार व्हावी म्हणून गेली 3 वर्ष त्यांनी घेतलेली मेहनत सुद्धा लोकांसमोर आली आहे। जिल्ह्यात पण आणि महाराष्ट्रात पण घडले की एका गोलसाठी आणि 2 गोलसाठी तब्बल 3 लाखपर्यंत एवढे बक्षीस लावणं आणि द्यायची दानत पण तेवढी लागत्या। हे फक्त हे राजू काका आमचे करू शकतात। आणि दुसरी गोष्ट काय आहे, त्यांनी जे केलं त्यांची तळमळ ही फक्त वेताळ तालीम मंडळासाठी आहे। बाकी त्यांचा कुठलाही स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ नाही किंवा स्वतःच्या नावासाठी नाही। जे आता जे करतात ते फक्त वेताळ तालीम मंडळ फुटबॉलसाठीच करतात। हे त्यांचं फक्त त्याबद्दल आणि त्यांची आमची इच्छा आहे की इथून पुढे तालमीला तुमचा हातभार कायम लावो। गोलमुळं की मला 1 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं त्याबद्दल, आणि ते बक्षीस मला जिंकलं त्या वेताळमीच्या टीमकडून मला सपोर्ट पण मिळाला चांगला। त्यामुळं आमच्या घरातल्यांना पण खूप चांगलं वाटलं, कारण घरातल्यांना आमच्या की कर्जाचं हे होतं ते वेतालीमच्या बक्षामुळे मला ते थोडी मदत मिळाली। त्याबद्दल राजू काकांचं पण आणि वेतालीमधले पण आभार आहे। 25 ते 30 वर्षांपूर्वी फुटबॉल सामन्यांवेळी व्यक्तिगत कामगिरी नोंदवणाऱ्या खेळाडूंना 5 कोंबड्या, बकऱ्याची मुंडी, 50 अंडी अशी बक्षिसं दिली जायची। त्यानंतर या बक्षिसांची जागा रोख रकमेच्या बक्षिसांबरोबरच सोन्याच्या साखळीच्या स्वरूपातील बक्षिसांनी घेतली। आता मात्र साळुखे यांनी 5-10 हजार नव्हे तर थेट लाखांच्या घरात बक्षिसं जाहीर करत आपल्या फुटबॉल प्रेमाचं आणि दातृत्वाचं अनोखं दर्शन घडवलंय। त्यांच्या या दातृत्वाचं माजी खेळाडूंनाही अप्रूप वाटतंय। राजू साळुखे या नावाच्या मुलानं पहिल्या गोलला 51,000, दुसऱ्या गोलला 1,01,000
आणि परत तिसऱ्या गोलला 1,51,000 अशा पद्धतीचं त्या माणसानं बक्षीस देऊन कोल्हापुरातल्या फुटबॉलवरचं प्रेम किती आहे आणि किती वाढावं हे त्यानं दाखवून दिलं. खरंच त्याचं असं दातृत्व आपल्या कोल्हापुरातल्या चांगल्या थोर लोकांनी आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा केलं पाहिजे. मी पण व्यापारी आहे, पण आजपर्यंत माझं पण असं कधी धाडस झालं नाही. पण खरंच त्या राजू साळोखेला माझ्यातर्फे सॅल्यूट आहे. शिवशाहू चषक स्पर्धेतील उपउपांत्य फेरीत खंडोबा तालीम मंडळावर मात करण्यासाठी योगदान दिलेल्या अमोल माळीला 51,000 रुपये, सर्वेश वाडकरला 1,01,000 रुपये, तर तिसरा गोल न झाल्यानं तिसऱ्या बक्षिसाची 1,51,000 रुपये बक्षिसाची रक्कम थेट वेताळमाळ संघाला देण्यात आली. एवढ्यावरच न थांबता साळोखे यांनी संघाच्या दमदार कामगिरीबद्दल संघातील 25 खेळाडूंना प्रत्येकी 11,000 रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. या चालू वर्षीच आमची टीम सिनियर झाल्या ब गटातनं सिनियर होऊन आलेले आहे. म्हणून संघाला प्रत्येक प्लेयर व्यवस्थापक असे प्रत्येकाला 11,000 रुपये, व्यवस्थापक बेंचवर बसणारी मुलं टोटल 25 जण आहेत. 25 जणांनी 11,000 रुपये मी माझ्यातर्फे या मुलांना देणार आहे संघानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्याबद्दल. खरं तर रिकाम्या पोटी कुठलीच क्रांती होत नाही. खेळाडूंचा विचार केला तर त्यांच्या आहारापासून प्रशिक्षणापर्यंत तुम्ही त्यांच्यावर किती खर्च करताय यावर त्यांची कामगिरी अवलंबून असते. त्यामुळंच कोल्हापुरातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी या खेळाडूंना आर्थिक पाठबळ मिळणं गरजेचं आहे. राजेंद्र साळोखे यांच्यासारख्या फुटबॉलप्रेमींच्या दातृत्वालासुद्धा मर्यादा आहेत. त्यामुळं त्यांचा आदर्श घेत समाजातल्या काही सक्षम लोकांनी शहरातले काही फुटबॉल संघ किंवा गुणी खेळाडू दत्तक घेऊन त्यांच्यासाठी होणाऱ्या खर्चाची जबाबदारी उचलली तर कोल्हापूरच्या फुटबॉलला अच्छे दिन आल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या दातृत्वातून कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्राचं लक्ष वेधणाऱ्या राजेंद्र साळोखे यांच्या फुटबॉल प्रेमाला एस न्यूजचाही सलाम. एस न्यूजसाठी कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह सुभाष गायकवाड.